तर नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वप्रथम स्वागत। आणि आज शेतात आम्ही जी हे खत फेकलं आहे, तर ते खत फेकल्यामुळे काय होतं की सुपर फॉस्फेट हे खत आहे आणि त्याच्यात काही बॅगा सुद्धा यांनी आणल्या होत्या की बुरशी शेतात जी लागू नये। कारण आता जी आपण सोयाबीन आहे शेतातली सोंगली आहे, तर ते काही दाणे वगैरे सडतात, त्याच्यामुळे खूप अशी बुरशी शेतात लागते। आणि त्याने होतं काय की जे सोयाबीनचे दाणे सडल्यामुळे आता आपण शेतात जर हरभरा जर पेरत असाल तर या हरभऱ्यावर खूप अशी बुरशी येते। नंतर पिवळा हरभरा आपलं पडायला लागतं आणि त्याच्यामुळे जी उबळ आहे ती जास्त प्रमाणात जी हरभऱ्याला लागते, तर ती उबळ थांबवण्यासाठी हे सुपर फॉस्फेटच्या बॅगा आता समोर फेकल्या आहे। नंतर सुरू आहे वखरपाई करणं आणि यांनी काय होणार आहे की जास्त उभा हरभऱ्याला लागणार नाही। यावर्षी पाऊस सुद्धा खूप असा झाला, तर त्याच्यासाठी हे आमचं आता काम सुरू आहे। तर मला आता फेकायचं आहे पुढे खत आणि मागे सुरू आहे ट्रॅक्टर, तर तिकडचं पण मी पूर्ण हे बघा इकडे पूर्ण असं खत शिपून दिलं आणि नंतर आमच्या घरचे त्याच्यावर ट्रॅक्टरने मिक्स करत आहे आणि वखरपाळी सुद्धा होत आहे। कारण हे थोडंफार जे तण आहे शेतातलं, तर ते सुद्धा वखरून निघणार आणि जे खत आपण फेकलं होतं ते खत पण इकडे कालवलं जाणार आहे। तर अशी उभं थांबवण्यासाठी हा खत तर हे बघा मंडळी, खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता आपल्याला जे रब्बीमध्ये हरभरा पेरायचा असेल तर त्यासाठी हे बघा आपल्या सर्वांच्याच ओळखीचं आणि सगळ्यांच्या माहिती असणारं हे जे खत आहे सुपर फॉस्फेट। तर ह्या एकरी एक बॅगप्रमाणे आम्ही 8 बॅगी ह्या आणल्या आहे आणि हे आहे ट्रायकोडर्मा जी पावडर आहे ती सुद्धा आणली आहे। तर ही जी पावडर आहे ट्रायकोडर्मा, तर ही आपल्याला पाण्यात एकदम मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर शेतात आपल्याला ही फवारायची आहे। तर खरोखर मंडळी, हे जर आपण हरभरा पेरायच्या अगोदर जर शेतात जर टाकलं तर नक्की शेतातली उबळ थांबल्याशिवाय राहणार नाही। आणि सुपर फॉस्फेट हे जे खत आहे तर एकरी एका बॅगप्रमाणे आपल्याला फेकायचं आहे। नंतर आपण कोणतंही महागडं खत नाही, हरभऱ्याला पेरलं तरी चालते, परंतु अगोदर घ्यायची ही काळजी। आता भरपूरच वेळेस होतं काय की इतका सारा खर्च करून हरभऱ्यावर आपण काही दिवसांना लगेच हरभऱ्याला उबळ लागते, त्यामुळे उबळ थांबवण्यासाठी आपल्याला हा जो प्रयोग करायचा आहे आणि अगदी सक्सेसफुल होणारा हा प्रयोग आहे। कारण इतका खर्च करून जर आपला जर हरभरा जर उबळला तर खूप या ठिकाणी नुकसान होत असतं। म्हणून हरभरा पेरायच्या अगोदर हे बघा असं खत एकरी एका थैलीप्रमाणे हे फेकणं सुरू आहे आणि समोर खत फेकून द्यायचं आणि त्यानंतर मागे ट्रॅक्टरची वखरपाळी सुरू आहे। कारण खत हे कालवल्यानंतर आपल्याला माहितीच आहे की सुपर फॉस्फेट हे खत 1 महिन्याच्या नंतर म्हणजे 40 दिवसाच्या नंतर हे शेतात लागत असतं। परंतु या खताने काय होतं की एकदम नरम अशी मुलायम जमीन आपली सुपीक बनते आणि जे शेताचं उबळ आहे आणि शेताला जी बुरशी आली आहे तर त्या बुरशीचा नायनाट करायचं काम हे करत असतं। आणि खरोखरच मंडळी, पहिले आमचे 3 वर्ष तर लगातार असं खत हे जे हरभरा आहे तर तो पूर्ण उबळून जात होता, परंतु आता हे असा अगोदरच काळजी घेतल्यामुळे आता खूप असा रिझल्ट शेतात मिळत आहे। आणि नंतर आपण किती औषधीची जर फवारणी केली आणि शेतात जर बुरशी तयार झाली असेल तर त्याचा उपयोग होत नाही। म्हणून अगोदरच आपल्याला शेतातल्या बुरशीचा जो आहे तो नायनाट करायचा आहे। तर आपण बघतो की आता जे आपण सोयाबीन या शेतातली काढली आहे, तर त्या शेतात ज्या सोयाबीनचे शेंगा वगैरे सोयाबीन जी फुटते त्याला पाणी दिल्यानंतर काही सोयाबीन निघून येते, परंतु काही सोयाबीनला जी बुरशी येते त्यामुळे होतं काय की शेतातली बुरशी जास्त दिवस काही हटत नाही, त्यामुळे आपल्या हरभऱ्याला 100% ही बुरशी आल्याशिवाय राहणार नाही आणि हरभरा सुद्धा जळणार आहे। म्हणून आपल्याला जी आताच अगोदर जी काळजी घ्यायची आहे त्याने खूप असा आपल्याला रिझल्ट सुद्धा मिळणार आहे आणि आपण जे खर्च शेतीवर करत असतो तर त्याचा आपल्याला काही ना काहीतरी उपयोग भेटला पाहिजे। आणि हेच आम्ही आता सोयाबीनला सुद्धा खूप शेतात अशी बुरशी आल्यामुळे सोयाबीन सुद्धा खूप उबळत होती आणि जमत पण नव्हती, पण यावर्षी खूप
चांगल्या प्रकारे या ठिकाणी या खताचा आम्हाला रिझल्टसुद्धा मिळाला आहे. आणि आता हेच इकडे सुरू आहे की हरभऱ्याच्या शेतात आता हे बुरशीनाशक खत आणि जी पावडर आणली आहे डायक्रोमा, तर ती पावडर पण अगोदर फवारणी करायची आहे आणि त्यानंतरच ते पेरायचं आहे. तर अशी काळजी या ठिकाणी घेणं सुरू आहे. खरोखर खूप महत्त्वपूर्ण हा शेतकरी बांधवांसाठी व्हिडिओ आहे. तर आपल्याला सुद्धा ज्या शेतात हरभरा पेरायचा आहे त्या ठिकाणी अगोदरच ही काळजी घ्यायची आहे. त्यानंतर घेतल्यापेक्षा जर आपण काळजी घेतली तर नक्कीच आपल्या शेतातलं हरभरा हा चांगल्या प्रकारे या ठिकाणी निघून सुद्धा येईल आणि उबळ सुद्धा शेतात येणार नाही. तर ही काळजी या ठिकाणी घ्यायची आहे. आणि खरोखर जवळजवळ आता जे महामंडळचं बी या ठिकाणी आणलं आहे तर हरभऱ्याचं, तर ते आपल्याला पेरायच्या अगोदरच आम्ही ही काळजी या ठिकाणी घेत आहे. आणि खरोखरच आपल्याला 100% रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे जे खत आहे तर ते अगोदरच आपल्याला फेकायचं आहे. आणि पावडरची सुद्धा डायक्रोमा पावडर जी आहे तर तिची बी फवारणी आपल्याला अगोदर घ्यायची आहे. तर असा माझा हा छोटासा ब्लॉग होता. कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू